हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आवाज आणि पुन्हा चेंज झालाय कारण का तुमच्या दादाची जी सर्दी आहे ती आता माझ्याकडे यायला लागलेली आहे. सर्दी असो व्हायरल जे काय असेल ते एकमेकाला येतं, तसं ते आता मला रात्रीपासून तसे व्हायला लागले. असो काल भरपूर साऱ्या कमेंट आल्या आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे. काही विषय जे असतात त्या विषयावर शक्यतो टाळते मी बोलायचं. जसं तुम्ही पहिल्यापासून बघताय की एखादी कुठलीही निगेटिव्ह कमेंट जर आली असेल मी लगेच त्याला कधीच उत्तर देत नाहीये आणि कधी त्याचा मुद्दा कधीच घेत नाही. आणि त्याचा मुद्दा सुद्धा मी किती दिवस झाले घेणं बंद करून टाकले. कारण का आपल्या आलेल्या चांगल्या कमेंटला आपण व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. निगेटिव्ह कमेंटला कधीही व्हॅल्यू मी दिलेली नाही ना, देणार नाही ना, त्याच्यावर कधीच मी व्हिडिओ बनवणार नाही. पण काल जी कमेंट होती ती काय निगेटिव्ह म्हणणार नाही मी, कारण त्या कमेंट खाली जवळजवळ 108 आतापर्यंत तर 108-9 काय म्हणजे त्या कमेंट खाली आहे जवळजवळ आता 108-9 लाईक्स आलेले आहेत. त्यामुळे मी तेवढ्या जणींना मी चुकीचं म्हणणार नाही किंवा तेवढ्या जणींना मी काही बोलणार नाही. आणि त्याच्या खाली काही चांगल्या कमेंट किंवा काय ज्याचं त्याचं मत ज्यानं त्यानं मांडलं त्यालाही लाईक आहेत. त्यामुळे तो एक म्हणतात ना की धड निगेटिव्ह पण नाही धड पॉझिटिव्ह पण नाही, त्यातून त्यांना व्यक्त व्हायचं होतं, त्यांना काहीतरी मांडायचं होतं, ते त्यांनी मांडलं. म्हणून त्या मुद्द्यावर मी बोलत आहे. अन्यथा निगेटिव्ह जर एखादं कोणी बोललं तर त्यांच्या कधीच कमेंटला मी कधीच व्हॅल्यू देणार नाही, ना व्हिडिओमध्ये ना कमेंट बॉक्समध्ये सुद्धा. कारण मी तिथं डायरेक्टली ब्लॉक करून टाकते. कारण कसं असतं सांगू, ज्या रस्त्याला जायचंच नाहीये त्या रस्त्याचं काही घेणं देणं नसतं. पण हे काही निगेटिव्ह म्हणणार नाहीये मी, कारण एवढी लोक निगेटिव्ह शक्य नाहीये. पण थोडाफार जो काय म्हणतात ना समज गैरसमज, कारण कसं असतं व्हिडिओमध्ये 10, 15, 20 मिनिटांमध्ये जे काय दिसतं त्याच्यावर रिॲक्ट केलं जातं, त्याच्यावर बोललं जातं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर सारं असतं. आणि एक सांगू, असं म्हटलं जाते की व्हिडिओमध्ये तेच दाखवावं जे जनहितार्थ असावं. त्यामुळे व्हिडिओमध्ये कुठलाही ब्लॉगर तेच दाखवतो जे जगाच्या कल्याणाचं आहे. आणि जे जगाच्या कल्याणाचं नाही त्या गोष्टी न दाखवणं याचा अर्थ असा नाहीये की बाबा जर तुमचा तिथं कुठं म्हणजे गैरसमज होत असेल तर त्या गोष्टी त्या असतात म्हणून ते शेअर केलं जात नसतं. मी पहिला त्या कमेंटवर येईन, जी कमेंट मी इथं लावेन की सोना मुंबईच्या कुटुंबापासून लांब राहा, नवीन नवीन माहेर जोडतात, मला हे काही बरोबर वाटत नाही. तुम्हाला मुलगी मांडले पण स्वतःसाठी माहेर केले तयार का, अजून किती भाऊ, सावध राहा. त्याच्या खाली त्याच रिलेटेड काही कमेंट आहेत आणि त्याला विरोधात पण काही कमेंट आहेत. तेजश्री ताईंची ही कमेंट आहे आणि ही जी मेन कमेंट आहे ह्या कमेंटला 114 लाईक आहेत आतापर्यंत. बघा 114 लाईक आहेत की नवीन नवीन माहेर जोडतात. पहिले एक सांगायचं म्हणजे ते माहेर काय आत्ताचं नाही, ते माहेर जवळजवळ तो यश जो आहे तो 4 वर्षाचा काहीतरी होता तेव्हापासूनचं ते माहेर आहे. ते काही नवीन माहेर नाही. फक्त एवढंच आहे की ते तुम्हाला आतापर्यंत कधी दिसलंच नाहीये. कारण का दिसलेलं नाही सांगते मी. म्हणजे आता बऱ्याच जणींना वाटेल की बाबा रक्षाबंधन, भाऊबीज याच्यामध्ये कधीच कुठं दिसलं नाही. तर जरुरी नाहीये की सगळं जे नातं काय असतं ती सगळी नातं येतीलच जातीलच. आता मला सांगा, तुमच्या दादाच्या बहीण म्हणून मी गोव्याच्या ताईचा उल्लेख करते, महाराष्ट्राच्या बाहेर एक जे आहे तिचा उल्लेख करते. म्हणजे मी तुम्हाला सांगते बोलते, त्या येतात का नाही. तुम्हाला फक्त आलेलं गेलेलं हे कोण दिसतं, फक्त मुंबईची फॅमिली एकच दिसते. बाकीचे आहेत त्यांनी मनातून मांडलेलं आहे, मनातून जोडलेलं आहे. ते ज्यांच्या परीने जसं आहे तसं ते निभावतात. आम्ही आमच्या परीने निभावतो, ते त्यांच्या परीने निभावतात. सतत तर नाही झालं तिला येणं किंवा आम्हाला नाही झालं जाणं, बरोबर. पण याचा अर्थ असा नाहीये की बाबा तुम्ही ते मांडलेलं असतं ते काही म्हणजे हृदयातून नाही मनातून नाही असं नसतं. दुसरी गोष्ट आता महत्वाचा आणि मेन पॉईंट मी तुम्हाला आज नक्की शेअर करेन, तो हा शेअर करेन की ना तिनं आम्हाला विकत घेतलंय ना आम्ही तिला घेतलंय. तुम्ही म्हणसाल असं का बोलतेस ताई, तर माझी पापणी लावायला लागली बरं का वरची. आज किती गेली महिनाभर झालं की उजवी जी पापणी आहे ना वरची, ती खालची वरची दोन्ही पण काय माहीत काय आहे. पण बी पॉझिटिव्ह. तिनं माझ्या संग, मी तिच्या संग, तुमचे दादा, त्यांची फॅमिली, आमची फॅमिली, जे काय आमचं नातं जोडलेलं आहे. या नात्यांमध्ये असं नाही आहे की बाबा मी म्हणेल तेच त्यांनी करायचं, मला जे आवडेल तेच त्यांनी करायचं, किंवा माझ्या पण लाईफमध्ये ते म्हणतील तरच करणार, ते म्हणतील तरच होणार, असं कुठंच नाही. आणि हे कधीच शक्य नाही.
कधी म्हणजे कधीच शक्य नाही. ना मी त्यांना विकत घेतलं ना मला विकत घेतलं. म्हणजे काय म्हणते की आज आम्हाला तिनं मला मुलगी मानले किंवा मला तिनं म्हणजे एक माहेर दिलंय किंवा तिच्या भावाला तिनं भाऊ मानला आहे, तिचं हे माहेर आहे, बरोबर. उद्या जर तिला वाटलं की नाही मला अजून म्हणजे तिच्या आयुष्यात अजून कोणी भाऊ आले किंवा अजून कोणी माहेर आलं तर तिथं माझा कुठेच काही आक्षेप नसणार आहे. का नसणार आहे? ती तिचं लाईफ आहे, त्याची ती स्वतंत्र मालक आहे. माझं नातं जोडलं, मी माझं फक्त नातं निभावणं आणि तिनं आमच्याशी नातं निभावणं याला मतलब आहे. तिच्या आयुष्यात 50 माहेर ती करू शकते, 50 भाऊ मानू शकते. जसं आमच्यासोबत आहे तसं रिलेशन ती त्यांच्यासोबत ठेवू शकते. कारण का? तिला मी विकत घेतलेलं नाही. राहिली गोष्ट आमची, तर आमच्या आयुष्यात हजारो बहिणी येऊ शकतात. आज मी ज्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे त्या प्लॅटफॉर्मवर खूप इथून ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, पण इथून तुमच्या दादाला मनापासून भाऊ म्हणणाऱ्या आज कितीतरी जणी आहेत, कितीतरी जणी आहेत. उद्या त्यातलीच एखादी योगायोगाने नशिबाने जशी मुंबईची फॅमिली अटॅच झाली तशी होऊ शकते. ते परमेश्वराच्या हातात असतं, आपल्या हातात नसतं. तुम्ही मी म्हटल्यानंतर नातं कधीच जोडत नसतं, लक्षात ठेवा, आणि कधीच तुटत नसतं. तशी हजारो माझ्या आयुष्यामध्ये माहेर येऊ शकतात किंवा माझ्या आयुष्यामध्ये तुमच्या दादाच्या आयुष्यामध्ये हजारो बहिणी येऊ शकतात. का? त्याची मालक ती नाहीये की बाबा मी आले म्हणजे तुम्ही हजारो बहिणी नाही करू शकत. कोणालाही अधिकार नाही. तसंच तिच्या आयुष्यात ती किती माहेर आहेत तिची, तिला किती भाव आहेत, तिने किती मांडलेले आहेत का, याला बोलायला मला संबंध नाही ना, तो हक्क पण नाहीये. आम्ही आमचं नातं निभावतो, याचा अर्थ आमच्या आयुष्यातल्या कुठल्याही निर्णयाचा हक्क ना मी तिला दिलाय ना तिनं मला दिलाय. आणि जरी दिला तरी मी घेणार नाही ना ती घेणार नाही. कारण यार असं नसतं. कुठलंही नातं असू दे, मला हे पटत नाही किंवा आम्हीच पाहिजे, दुसरं नको आहे, तेच पाहिजे, तिसरं नको आहे, हे कधीच नसतं. या कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की अजून किती भाऊ बघायला मिळतील, लांब राहा. तो तिचा प्रश्न आहे, तो त्यांच्या फॅमिलीचा प्रश्न आहे की त्यांनी किती माहेर बाबा असतील ती. आणि एक सांगू, करायचं म्हणून किंवा जोडायचं म्हणून मला तर वाटत नाही की असं काही जोडलं जाईल, होईल. नातं कधी पण दोन्हीकडनं असतं, दोन माणसांकडून असतं. मी शेवटपर्यंत त्या गोष्टीवर ठाम आहे. शेवटपर्यंत दोन्हीकडून जर सारखं असेल तरच नातं असतं. आज कितीतरी घटस्फोट होतात, आज कितीतरी घरं तुटतात, आज कितीतरी फॅमिली वेगळी राहतात, आज कितीतरी गोष्टी घडतात. त्याच्या मागची कारणं असतात, दोन्हीकडूनच असावं लागतं. आज जे काही घटस्फोट होतात किंवा जे नवरा बायकोमध्ये वांदे येतं त्याच्यामध्ये एक चांगला असेल आणि एक नसेल तर टिकणार आहे का? नाहीच टिकणार. कोणीतरी एक हे होणार आहे. आज कितीतरी घरं सेपरेट राहतात, तर त्याच्या मागं कोणीतरी एक चांगला असणार आहे, कोणीतरी नसणार आहे, म्हणून ते तुटलेलं आहे, बरोबर आहे. तशाच पद्धतीनं जे ते लाईफ असेल ना, आज आमचं आणि त्यांचं नातं जे आहे ते याच्यावरच आहे. आम्ही दोन जोपर्यंत चांगले आहोत तोपर्यंत ते नातं चालणारच आणि परमेश्वराच्या कृपेने आम्ही त्याला शेवटपर्यंत नेणार. पण ज्या वेळेला वाटेल त्यांना किंवा आम्हाला की बाबा नाही नात्यांमध्ये काहीतरी खोट येत आहे, त्यावेळेला ते आपोआप लांब होणार आहे. तुमच्या कमेंट आल्या म्हणजे मी आज तोडेल किंवा मी आज हे होईल असं कधीच होत नाही. तुमचं काम आहे बाबा, तुम्हाला ते वाटलं. आता मी तुमच्या कमेंटला पण मी काय म्हणणार नाही की बाबा तुम्ही अशाच का केल्या, तुम्ही तशाच का केल्या, तुम्ही असंच का बोलला, तसंच का बोलला, नाही म्हणणार. कारण का? जी कमेंट करणार आहे ती माझी रेग्युलर ताई आहे. आज जवळजवळ 2-3 वर्षातून ती बघते. त्याच्या आधी तिच्यात मला कमेंट ज्या होत्या ते पॉझिटिव्ह पण होत्या, पण आज एखादी गोष्ट तिला वाटली कारण तिला ते माहीत नाहीये, तिला हे माहीत नव्हतं की आमच्या आधीचं ते नातं आहे. आज यशचं वय बघा 24-25 वय आहे, म्हणजे 20 वर्षापासूनच ते नातं आहे. मग त्या नात्याची काही फॉर्मॅलिटी असेल, आता त्यांनी घर बांधले, दार बांधले, तर ती फॉर्मॅलिटी आहे. बहीण मांडलेली आहे तर त्यांनी बोलवलेलं आहे, ते पण त्यांना करणार आहेत, ते पण त्यांना करणार आहेत. एक फॉर्मॅलिटी जी असते, जसं आपण आपल्या पूजेला केली, आम्ही त्यांना केलं, त्याने आम्हाला केलं, याच्यामध्ये कोणाचं काय गेलं? कोणाचंच काय नाहीये. एकानं फॉर्मॅलिटी करायची आणि दुसऱ्याने घ्यायचं असं पण नाहीये, बरोबर. आता त्यांनी हिला केलंय आणि हिनं त्यांना नाही घेऊन जाणार किंवा ही त्यांना नाही देणार, तर ह्याला अर्थ आहे का? नाही अर्थ ना. त्यामुळे ते 20 वर्षापासूनचं नातं आहे. फक्त एवढंच आहे की एक अटॅचमेंट जी असते ना, जसं मी म्हणलं की आज दादाच्या बहिणी राख्या पाठवतात, जसं म्हणजे एक नातं आहे की हा ह्या बहिणी आहेत, पण त्या येतात किती? नाही ना. तशाच पद्धतीनं ती माहेर जोडले, पण तिनं एक माहेर म्हणून इथे येते, 4 दिवस राहते, जे काय असेल ते रक्षाबंधन किंवा ह्या गोष्टी करते किंवा आम्ही तिथं जातो. तसं ते नातं ते येत नाहीये.
बरोबर? का तर प्रत्येक नात्याचे एक कुठेतरी काहीतरी एक असतं, काहींच्या मर्यादा असतात किंवा काहींची नाती तशीच असतात, लिमिटेड, फक्त बोलून चालूनच असतात काहींची नाती. काही नाती अशी आमच्यागत की मिळून मिसळून एकत्र जाणं, एकत्र येणं, राहणं, ही नाती अशी असतात. सुखशांतीचं जे काम असतं ते तुम्हाला माहिती आहे बहिणींचंच असतं. मग त्या भावाने जर त्यांना वास्तुशांतीला बोलवले, ती जर जात असेल तर याच्यामध्ये मला वाटत नाही की तिची चुकी असेल. वाटत नाही म्हणण्यापेक्षा चुकी नाहीयेच, कारण मी जर आज कोणाला भाऊ मानलं तर भले मी इतर वेळी जात नाही, पण मी ज्या वेळेला आहे, बोलावून आलेला आहे किंवा ज्या वेळेला कार्यक्रम आहे त्यावेळेला मी जाणारच आहे. दुसरी गोष्ट, पुणेला चालली आहे वास्तुशांतीसाठी, नेमकी माहेर किती आणि का? दुसरी कोणतीच नाती नाहीत का? खूप मोठा घोळ आहे, सावधान राहा. तर मी जसं ह्या सगळ्याचं उत्तर मी आधीच दिलेलं आहे की तिच्या आयुष्यामध्ये किती माहेर असणं किंवा किती भाऊ असणं हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. त्याला मला कधीच प्रॉब्लेम असणार ना कधी नसणार. प्रॉब्लेम कधी येतो सांगते मी तुम्हाला, की एक जोडताय, दुसऱ्याला दुर्लक्ष करताय, दुसरं जोडताय, तुम्ही तिसऱ्याला दुर्लक्ष करताय, लक्षात येतं, तेव्हा प्रॉब्लेम येतो. जर ती एकाबरोबर ती 50 का सांभाळत असे ना, त्याचे मालक आपण नाही. आज जसं मी म्हणलं की मी ज्या प्लॅटफॉर्मवरती आहे, तुमच्या दादाला हजारो बहिणी मिळतील, तर त्याच्यासाठी असं नाही की बाबा मी इकडं, म्हणजे तुमच्या दादाने इकडं अजून कोणी बहीण मांडलेली आहे ना, आता तसंच आहे म्हणजे मग तिनं विश्वास ठेवू नये आमच्यावर, असं होत नाही ताईनो. थोडंसं समजून घ्या. हा गैरसमजाचा विषय झालेला आहे, कारण बऱ्याच जणींना माहीत नव्हतं की तिची जी काही आता तुम्हाला नाती दिसतात ती सगळी त्यांची आधीची नाती आहेत. मी म्हणेन आमचं शेवटचं आहे, पण स्वामी कृपेनं आमचं शेवटचं नसो आणि 1000 त्यांना मिळो. का तर ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये जर प्रेम मिळत असेल तर तो त्याचा हक्क आहे. आणि मी जसं म्हणलं की आमच्या आयुष्यात जर मिळत असेल प्रेम, तो आमचा हक्क आहे. ते काय आपण जोडणारे कोणीच नसतो ताईनो. आपण कुणाची नाती जोडणारे कोणीच नाही. तो करता करवीत असतो. त्याला वाटलं तर तो जोडतो, त्याला वाटलं तर तो तोडतो. फक्त माणूस निमित्त असतो. नातं जोडण्यासाठीही माणूस निमित्त आहे, नातं तुटण्यासाठीही माणूस निमित्त आहे. त्या वेळेला त्या गोष्टी होतच जातात आणि ती नाती काही जोडत जातात आणि काही तुटत जातात. अजून एक की तुम्हाला मुलगी मानलं, मग इथं स्वतःचं माहेर म्हणून का हक्क गाजवला किंवा स्वतःचं माहेर का बनवलं, हा एक पॉईंट आलेला आहे. त्याचंही मी तुम्हाला उत्तर देते. काय झालेलं काय नाही हे नवीन ताईंसाठी सांगते, कारण त्यांच्या कमेंट भरपूर असतात की तुमचं नातं कसं काय कुठनं जरा सांगा. तर सांगते, हे आमचं यूट्यूबमधलंच नातं आहे. जसं तुम्ही आता समोरून आहात, एक म्हणजे एक ह्यांना आपण धरायला गेलो तर मी एक यूट्यूबर आणि तुम्ही एक सबस्क्रायबर, अशा हिशोबाने नातं आहे, बरोबर? तशाच हिशोबानं ती एक सबस्क्रायबर होती आणि मी एक यूट्यूबर. अशा पद्धतीने तिच्या कमेंट असायच्या. आता खूप साऱ्या ताई आहेत बघा, ज्यांची इथं आणि इथं नावं फिट आहेत माझी, कारण का त्या सुरुवातीपासूनच्या आहेत, त्यामुळे त्यांची नावं इथं आणि इथं फिट. कुठं बाहेर जरी गेलं त्यांनी फक्त माझं हे नाव आहे, मी लगेच ते हे करणार, त्यांच्या सगळ्या कमेंट मला आठवणार किंवा त्यांचं सगळं प्रेम आठवणार. तशाच पद्धतीने त्यातलीच ही होती की रेग्युलर कमेंट असायची, बोलायची, रेग्युलर सगळं हे होतं. तिला ज्यावेळेला यायचं होतं कोल्हापूरला देवदर्शनाला. आता तुमच्या कमेंट भरपूर असतात की ताई मी पण येणार आहे, भेटशील का, असं तसं भरपूर सारं असतं. तसंच तिनं मला मेसेज टाकलेला की आम्ही कोल्हापूरला येणार आहे आणि आम्हाला भेटशील का. मी त्यावेळेला स्पष्ट त्यांना नकार दिला की नाही, म्हटलं मला ते होणार नाही आहे येऊन भेटणं वगैरे ते, पण मी माझ्याच्यानं प्रयत्न करेन. पण तिला एक उत्सुकता होते की नाही मला भेटायचंच आहे. आणि ती जिथं राहायला होती, रेंट नव्हती तेव्हा राहायला, स्वतःचं घर नव्हतं त्यांचं, रेंट नव्हती, तिथंच रेंटला राहायला दुसरे एक होते, पण त्यांचं आणि हिचं रिलेशन खूप चांगलं होतं. ते बोलता आम्ही यांचे व्हिडिओ बघतो, असं तसं खूप साऱ्या गोष्टी झाल्या ना. त्यांनी पहिलं म्हणले हे म्हणजे आमच्या नातेवाईक आहे, म्हणजे माझे नातेवाईक जे आहेत, आमचे नातेवाईक जे आहेत ना, ते बरोबर तिच्या शेजारला राहायला होते. त्यांनी म्हणली आमचे नातेवाईक आहेत, आम्ही हिला जवळून ओळखतो, असं तसं म्हणताना मग ही म्हणली हो का, तर मी कोल्हापूरला जाणार आहे, मला फक्त भेट म्हणावं, मला लक्ष्मीच्या मंदिरापाशी येऊन फक्त 1-2 मिनिटासाठी भेट म्हणावं, मला बाकी काहीही नको, असं हिचं म्हणणं होतं. मग त्यांनी म्हणले ठीक आहे मी सांगतो. मग त्यांच्याकडे आमचा कॉन्टॅक्ट नंबर होताच, तर रिलेटिव्ह म्हणल्यानंतर तर त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की असे खूप चांगले आहेत, आम्ही एवढा दिवस झालं शेजार राहतो, चांगलं रिलेशन आहे, खूप चांगलं हे आहे आणि तुम्ही आरामात डोळे झाकून त्यांना भेटू शकता. त्यांनी मला सांगितलं, कन्व्हिन्स केलं आणि मग माझा नंबर तिला देण्यात आला माझ्या परमिशन नंतर. ज्यावेळेला आमच्या रिलेटिव्हनं आम्हाला प्रॉपर सांगितलं की तुम्ही यांना भेटायला काही हरकत नाही, त्यावेळेला
मग त्यांना म्हणलं की ठीक आहे आम्ही भेटतो. तोपर्यंत माझा नंबर तिच्याकडे गेलता, पण तिनं मला एकही कॉल केला नाही. ना तिचा नंबर माझ्याकडे होता, मी एकही कॉल केला नाही. ती तिच्या नादात, मी माझ्या नादात. तिनं फक्त मला व्हॉट्सअपला मेसेज टाकत होती की हां आम्ही आता निघालोय घरातून, आम्ही उद्या सकाळपर्यंत कोल्हापूरमध्ये पोहोचू, तिथनं आम्ही असं तुम्ही महालक्ष्मी मंदिराजवळ ये. त्यावेळेला सुद्धा ती मला बाळा म्हणूनच बोललेली होती, मुलगी म्हणूनच तिचा वावर जो होता तो माझ्याप्रती होता. मग ठीक आहे म्हणलं. मग आमचं ठरलेलं होतं की बाबा हां आपल्या रिलेटिव्ह थ्रू ओळख पटलेली आहे तर आपण महालक्ष्मी मंदिरापाशी जाऊन भेटू. पण तुम्हाला मी जसं सांगितलं की तुमच्या दादाचं काम आणि मी तिथून घर सोडून एकटं जाणं, मुलांचं सगळं, त्यामुळे मी त्यांना नकार दिला की मला तर तिथं येऊन भेटायचं होणार नाही आहे, कारण मी इथनं एकटी या, तिथं जा, ते करा, मला हे होत नाही. एक काम करा की तुम्हीच जाता जाता तुमचं देवदर्शन झालं की तुम्ही जाता जाता या आणि 5 मिनिटं भेटून जावा. कारण घरी बोलवायला मला प्रॉब्लेम का वाटला नाही, कारण ऑलरेडी आमचे नातेवाईक ज्यांच्या विश्वासावर होतं की त्यांनी ऑलरेडी विश्वास दिलेला होता की बिनधास्त तुम्ही यांना बोलवू शकता, आम्ही यांना चांगलं ओळखतो, कारण खूप वर्षापासूनची ते एकत्र राहत होती. त्यांच्या विश्वासावर मी त्यांना घरी बोलवलं. ती घरात आली त्यावेळेला सुद्धा मी जास्त शूट केलेलं नाही, त्यांचा येणं जाणं मी घेतलेलं नाही. जसं तुम्ही बघता की मी शक्यतो माझ्या म्हणजे पर्सनल फॅमिली व्यतिरिक्त मी जास्त कोणाच्याच प्रायव्हसीला धक्का लावत नाही. ते आल्या मी शूट केलंय किंवा रस्त्यावर जाऊन शूट मी नाही केलं त्यावेळेला. आणि मी अजून सुद्धा कुणीही येऊ दे, काय त्याची मर्जी असेल तर तेवढ्यापुरतंच घेते आणि आता प्राचीच्या घरी गेली, प्राचीचं घर दाखवायला मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. प्राचीच्या घरातली सगळी माणसं मी दाखवली असती, अगदी तिच्या मिस्टरांसाठी खूप चांगले स्वभाव आहेत, पण नाही, त्यांना पण वाटणं गरजेचं आहे ना की. त्यामुळे मी खूप गोष्टी, मी तुम्हाला दिसतं ना की बाबा हां फक्त हिचंच लाईफ बघायचं, वेगळं काही नाही, ते परवडलं. पण कोणाच्याही प्रायव्हसीला किंवा कोणालाही वाटू नये की बाबा ह्याला घे, त्याला घे, ह्याला दाखव, त्याला दाखव. काय गरज आहे? तुम्ही मला बघून आलाय व्हिडिओमध्ये, मी इतरांना दाखवल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला मला बघायचं आहे. मी नुसतीच इतर लोकांना दाखवलं तर तुम्हाला ते आवडणार नाही. तुम्हाला मला बघायचं आहे, दादाला बघायचं आहे. किट्टू, आरू ही 4 माणसं तुमच्या इथं आहेत. मी बाकीच्या हजारो दाखवलं काय न दाखवलं काय काही फरक पडत नाही. त्यामुळे मी कोणाची प्रायव्हसीला धक्का लागू देत नाही, ना कोणालाही मी व्हिडिओमध्ये जास्त घेत नाही. त्यावेळेला तेच झालं. ते आल्याला घेतलं नाही, भेटल्याला घेतलं नाही, आधी आमचं काही बोलणं झालं, मी काहीच घेतलं नाही. फक्त तो व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर मी कोणीतरी येणार आहे म्हणून मी खिचडी बनवते एवढंच सांगितलंय. मी आमचं तिथं बसलो, बोलणं झालं. फक्त मी त्यांना सांगितलेलं होतं की 10 ते 15 मिनिटं, कारण तिथनं माझं पुढचं काम होतं. त्यांनी पण सांगितलं आम्ही 10-15 मिनिटातच जाणार, आम्ही जास्त होऊन, हे मी स्पष्ट बोलून घेते आधी, कारण समोरच्याचा गैरसमज नको. त्यांनी पण आम्हाला बोललेलं होतं की आम्हालाही तेवढा वेळ नाही पुढे जायचं. अशा पद्धतीनं होतं. मी ते काहीच घेतलं नाही. त्यावेळेला तिथं बसल्याच आमचं बोलणं सुरू होतं. ते निघायला लागले, खिचडी खाल्ली त्यांनी, चहा पाणी केलं आणि ते निघायला लागले. त्यावेळेला मी त्यांना म्हणलं व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊ का? तर त्यांनी हो घे, आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांनी स्वतःहून सांगितलं व्हिडिओमध्ये आम्हाला घेऊ का? हो. त्यावेळेला मी व्हिडिओ चालू केला होता, पण त्याच्या आधी काय बोलणं झालं हे तुम्हाला माहित नाही. त्याच्या आधी आमचं काय बोलणं झालं, खूप छान आम्ही भेटलो, बोललो. त्यावेळेला ती बोलताना मला बाळा म्हणून आणि मुलगी म्हणून बोलत होते, आणि ह्यांना म्हणजे तुमच्या दादाला ना फक्त ती असे भाऊ म्हणून, पण असं काय मनातून बाबा हा माझा भाऊ म्हणून ती बोलत नव्हती. ती फक्त मुलगी म्हणूनच ती घरी आलेली होती, एक आई म्हणूनच ती आलेली होती सुरुवातीपासून, अगदी सुरुवातीपासून. भाऊ हा तिच्या डोक्यात नव्हताच, त्याचं पण सांगेन मी पुढे जाऊन. अशा पद्धतीने आम्ही भेटलो. मग जसं तुम्ही बघितलं की त्यांनी बाबा ती वैभव लक्ष्मीचं आम्ही रडलो त्या दिवशी दोघं पण, कारण का तिनं वैभवलक्ष्मी व्रत जे आहे ते माझं व्हिडिओ बघून तिनं वैभवलक्ष्मी व्रत केलं. ते आधी पहिला करत होते, कधी कितीतरी वर्ष ती विसरून गेलेली होती. पुन्हा माझ्या व्हिडिओ थ्रू तिला लक्षात आलं की वैभवलक्ष्मी व्रत करायला पाहिजे. मग तिनं वैभवलक्ष्मी व्रत करायला चालू केलं. मग तिचं जे घराचं स्वप्न होतं ते लक्ष्मीमातेनं पूर्ण केलं. त्याचा एक तिला आनंद होता की बाबा मी व्रत केले म्हणून ती महालक्ष्मीला आलेली, आणि जिच्यामुळं मी व्रत केलं तिच्याकडे पण जायचं आहे आणि महालक्ष्मीला पण जायचं आहे. तिचे 2 पॉईंट होते की जिचं बघून मी व्रत केलंय, जिचं बघून मी विसरलेली लक्ष्मी आठवले ती, आणि जिचं व्रत करून आज माझ्या आयुष्यामध्ये माझं घरदार होत आहे ती. ह्या 2ला भेटण्याची तिला उत्सुकता होती. तिला हिंडणं फिरणं याची कुठलीही उत्सुकता नव्हती, कारण तो भाव तिच्या चेहऱ्यावर तो दिसत होता त्यावेळेला, आणि त्याच्यासाठी ती आलेली होती. तिचं फक्त एवढंच होतं की मला कुठलं नाही, मला एक अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आहे आणि मला एक सोनाला भेटायचं आहे. की तो एक मनातून भाव असतो, ज्याच्याशी आपण अटॅच होतो ना त्याच्याशी तो भाव असतो, असा तिचा तो त्यावेळेला भाव होता. आणि त्याच हिशोबानं ती आलेली. बाकी तिच्या मनात एवढं सुद्धा कुठं काही नव्हतं. तसं जर असतं तर तिनं मला सांगितलं असतं, काही स्वार्थ असता तर आम्ही यायला लागलेला व्हिडिओ घे, सगळं कर, सगळं हे कर ते कर. नाही, तसं काहीच नव्हतं.
आली, बसली, बोलली, सगळं झालं जसं तुम्ही पाहिलं. मग त्यावेळेला असं झालं, अरे आपलं नातंही कुठलं करायचं, पोरांचं आमचं सगळ्यांचा विषय झाल्यावर ना. तर त्यावेळेला असं बोलणं झालं की मुंबईचे दादा म्हणले, मला बहीण नाही आहे, माझ्या आयुष्यात बहीण नाही. निमनची आई आलेली, म्हणजे तिची सासू आणि दादाची आई आहे, ती आलेली. ती म्हणली मला मुलगी नाही आहे, मी मुलगी मानते, दादा बहीण मानतात. आणि मुंबईची आई म्हणली की मी मुलगी, माझी तर आहेच मुलगी, पण तुमची बहीण, तुमची लेक झालं नातं. पोरं मला त्यावेळेला आत्या म्हणली. पहिल्यांदा यश आणि दिदीच्या तोंडातून जो शब्द आला तो होता आत्या, हा शब्द होता. तो एक खूप छान वाटलं, खूप भरून आलं. कारण ऑलरेडी म्हणजे सागरची 2 मुलं होती, आत्या म्हणत होती, आणि 2 समाविष्ट झाली की बाबा मला आत्या म्हणतात म्हणून. छान वाटलं ते मला पण. आणि त्याच वेळेला सांगते, ज्या वेळेला ती वैभव लक्ष्मीचं व्रत केल्यानंतर तिच्या मनात, इथे एक हृदयात होतं की मी कधीही जाऊ दे कोल्हापूरला किंवा काहीही असू दे, मी पहिलं वैभव लक्ष्मीचं उद्यापन जे केलेलं आहे त्यातलं जे सुवासनीला आपण देतो ना काढून, मानपान देतो ना, त्यातला एक मानपान जो आहे तो तिनं माझ्यासाठी त्यावेळेला काढून ठेवला होता. एवढी तिची न भेटता त्यावेळेला माझ्याबद्दल इथं होतं तिच्या. मग तुम्ही विचार करू शकता हे फेक कसं असू शकतं, आणि याच्याबद्दल सावध राहणं म्हणजे काय असतं हे तुम्ही विचार करा. कारण हे माहीत नाही डीपमध्ये जुन्यांना, म्हणून मी सांगते. मी तुम्हाला दोष देत नाही तुम्ही कमेंट केली म्हणून, पण तुम्हाला या गोष्टी माहीतच नाही आहेत ना, त्यामुळं. कारण ही मी खूप दिवसापूर्वी शेअर केलेलं आहे, झाले असतील 1.5 वर्ष. तिथून पुढच्या ताईंना काय थोडंच माहीत असणार आहे, त्याच्यासाठी मी सांगते हे. त्यावेळेला तिनं ते माझ्यासाठी ठेवलेलं होतं. एक साडी होती, त्यात ब्लाऊज पीस होता, एक टॉवेल टोपी. कारण तिनं तिची इच्छा पूर्ण झाली, त्यामुळे तिनं खूप हौसेनं साडी वगैरे फुल जो आयर असतो ना तो देऊन तिनं वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं. आणि त्यातलं तिनं माझ्यासाठी काढून ठेवलेलं की कधी भेटो न भेटो आयुष्यात काही होते, पण हे मी सोनाला देणार. आणि तिची मर्जी, एक ते म्हणतात ना की हे निर्माण माझ्याबद्दल तेवढं झालेलं होतं तिथं. आणि ते तिनं जेव्हा देतलं त्यावेळेला मला जे कळलं की बाबा तिनं माझ्यासाठी हे काढून ठेवले. ती साडी कितीची होती, काय होती, ह्याच्याशी कधीच मतलब नव्हता. कारण ती साडी जी होती आता आपण रेग्युलर देताना जास्त त्याच साड्या होत्या, बरोबर. पण मला त्याच्याशी मतलब नव्हता. मला हे होतं की कोण कुठली आपण ओळखत नाही, तिने वैभवलक्ष्मी व्रत केलंय, आणि ती उद्यापन जे आहे त्या उद्यापनाची ना ओळखते ना माझं तिचं बोलणं आहे. आणि मी तिला कमेंटमध्ये सरळ नकार दिलेला की मी भेटू शकत नाही म्हणून. कारण मी त्यावेळेला नवीन होते यूट्यूबमध्ये, मला खूप भीती वाटायची थोडंसं हे करायला. मी त्यावेळेला नकार दिलता. तिने मला माझा फोन नंबर मागितलेला होता, तर मी ईमेल आयडीवर सुद्धा तिला फोन नंबर दिला नव्हता. कारण मी त्यावेळेला तेवढं सेफ समजत नव्हते. कारण तुम्ही बघायला गेलं तर मी नुकतीच नवीन होते त्यावेळेला, आणि एवढं जास्त माहीत नसते ना दुनियादारी, एक मनाची मध्ये भीती असते. तरीही म्हणजे एवढे नकार जाऊन, एवढंही जाऊन तरीही तिनं ते ठेवलेलं होतं. आम्ही दोघं रडलो, ते त्याच्यासाठी रडलो की कोणी एखादं आपल्यासाठी एवढं प्रेम करतं की बाबा आपली ओळख नाही, आपण बोलणं चाललं नाही, आपण त्यांना नंबर दिला नाही, तरीही ती व्यक्ती आपल्यासाठी तो पूजेचा एक मान आहे साधा, तो काढून ठेवते. त्यासाठी आम्ही दोघं पण रडलेलो होतं. आणि ते तुम्ही बघितले, मी तिथून म्हणजे शेअर केलेलं होतं. त्याच्यानंतर मग बसलो, बोललो आणि गेली ती निघून. त्याच्यानंतर पुन्हा थोड्या दिवसात आली रक्षाबंधन. थोड्या दिवसात रक्षाबंधन आली, आणि त्यावेळेला तिनं तुमच्या दादाला राखी पाठवलेली होती. पहिल्यांदा तिनं राखी पाठवली. तोपर्यंत असं कुठं डोक्यात नव्हते की बाबा, ती फक्त भाऊ म्हणायची. आपण जसं म्हणतो ना की एखाद्याला ताई दादा, तसं ती भाऊ म्हणायची. त्यावेळेला तिने ती राखी पाठवली. ती राखी पाठवल्यानंतर ती राखी तुमच्या दादाला मी बांधली वगैरे. तुमच्या दादाला ती भरून आलं. त्याच्यामागचं कारण होतं की तुमच्या दादाला जो हात होता तो रिकामा राहत होता. तुमच्या दादाचा हात जो होता तो रिकामा राहत होता. त्या हातावर कोणीतरी एक राखी पाठवलेली आहे, किंवा कोणीतरी एक बहीण म्हणून राखी पाठवली. इथं तुमच्या दादाला ते भरून आलं. त्या एका राखीची जी व्हॅल्यू होती ती भरपूर होती. त्यामुळे तुमच्या दादा म्हणली की तुमच्या दादानं असं एक केलं की हां, आपल्याला कोणीतरी बहीण मिळालेली आहे आणि तिनं आपल्याला राखी पाठवलेली. आणि ती राखी तुम्ही बघितलेलं आहे, आम्ही बांधलेली होती. ते रक्षाबंधन वगैरे झालं. आमचं जे केलं तिनं, म्हणजे शिवानीकडून आम्ही राखी वगैरे बांधून घेतली. मग ती म्हणतात नाही, अशा पद्धतीनं जुळत गेलं. आणि त्याच्यानंतर मग आता ती तुमच्या दादाची बहीण झाली, राखी बांधली. मग ती शेवटी तिचं माहेरच झालं. मला एक सांगा की एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीची जर कमी असेल, तिचा लाईफ तिच्यापुरतं, मी तिच्या लाईफबद्दल काहीच बोलणार नाही. तिच्या माहेरबद्दल मला विचारलं जातं, सगळं विचारलं जातं, मी बोलणार नाही ना, मला तो हक्क आहे. तर तिचं माहेर, ती सर्वस्वी तिचा निर्णय आहे, शेअर करणं न करणं काही असू दे. आणि एक सांगते, आपण ना कोणाच्या आयुष्यात
काही प्रॉब्लेम नाही म्हणू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणी सुद्धा सुखी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात नात्यांचा प्रॉब्लेम हा आहेच. कोणी कितीही म्हणू दे, कोणी सर्वगुण संपन्न नाही आपल्या आयुष्यामध्ये. कोणाचा ना कोणाचा तर नात्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेच. कोणीच असा नाहीये की माझ्या आयुष्यात काहीच नाहीये, त्यामुळे आपण दुसऱ्याला काहीच बोलू शकत नाही हे कशामुळं ते कशामुळं. कारण काय, ज्याचं त्याचं जसं तसं असतं. जसं मी म्हटलं, जोडणारा तो आहे, तोडणारा तो आहे. तर त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर आपण एखादं माहेर सुख जर दिलं, किंवा एक आपण, ती माझ्याकडे आईच म्हणून आलेली होती, ती आईच होती. मी शेवटपर्यंत नातं जे आहे ते मी आईचंच ठेवलं, मी आईच ठेवणार आहे. कारण हिशोबानं नाती बदलायला नाही आवडत. ती आता आई होऊन आली, उद्या तिला नंतर नाही. कारण माझं जे अटॅचमेंट होती किंवा तिची जी होती ती आई आणि मुलगी म्हणूनच होती. आणि हिशोबाने मी आज आई म्हणजे आईची ताई करून ठेवेन, ताईची म्हणजे नणंदबाई, त्याच्यानंतर मी तिसरं करून ठेवेन, नाही, हे मला वाटत नाही आहे. जे पहिल्यांदा आलं तेच नातं त्या हिशोबानंच राहिलेलं होतं. पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये एवढंसं जर कमी असेल आणि त्याला जर तुम्ही एवढंसं जर त्या ह्याच्यातून जर माहेर सुख देऊ शकत असाल, तर मी म्हणेन की ते सगळ्यात मोठं काम आहे. आणि ते सगळ्यात कोण किती देतं घेतं याला प्रश्न नाही, पण ते सगळ्यात मोठं एक मी म्हणेन की आनंदाची गोष्ट आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी देऊ शकलो. याचा अर्थ असा नाही की बाबा आम्हीच दिलं, तिनं काही नाही दिलं. तिनं म्हणा मला चांगलं, माझं माहेर आहे, माझं माहेर आहे, भावंड आहेत, सगळं आहे, तरी पण मी ते माहेर म्हणून हे केलं. का केलं? कारण त्याच्या मागं त्यांनी मला मानताना दादानी बहीण मानलं, ती निमोनची आई मला मुलगी म्हणून मानली. तर त्यांचं पण एक कुठंतर होते की बाबा कशी येते बहीण आपल्या घरी, किंवा कशी येते मुलगी आपल्या घरी. ह्या हिशोबाने ते नातं पुढं असं वाढत गेलं. आणि मग जसं बघताय सगळं मी तुमच्या समोर ठेवलंय. मला जर तेवढं हे असतं तर मी तुम्हाला कधीच शेअर केलं नसतं. हे यूट्यूबमधनं आहे किंवा असं आहे तसं आहे, तुम्हाला कायम अंधारात ठेवलं असतं. कोणतरी आमची कुठली तरी ओळख सांगितली असती, किंवा जरी मी आज तुम्हाला म्हटलं असतं हे इकडचं आहे तिकडचं आहे आमचं नातं, आमचं काही यूट्यूबमधनं नाही, तरी तुम्हाला काही कळलं नसतं. पण ते खोटापणा किंवा खोट्या हे नाही करणं, जे जसं होतं तसं रिअल ठेवलं. हे नवीन ताईंना माहीत नाही. हे जे आता लाईक करणारे जे आहेत ना, ह्या जुन्या ताई नाही आहेत. कारण सांगते मी की ह्या जुन्या ताई नाही आहेत. हां, जे कमेंट केली ती जुनी ताई आहे, जिनं आज कमेंट केली ना ती जुनी ताई आहे. पण ते एक म्हणतात ना की तिला ते माहित नव्हतं ना की जो आता ती ज्या कुठल्या माहेरच्या वास्तुशांतीला चालली आहे ती नेमकी कुणाच्या चालली आहे, ती आधीचं नातं आहे का नंतरचं आहे. कारण तिनं तरी म्हणजे मुंबईच्या आईनं तर काही शेअर केलं नव्हतं. बरं, आता हे झालं, यामध्ये सगळ्यांचा गैरसमज दूर झाला असेल की कसं झालं काय झालं. सेकंड पॉईंट, बऱ्याच वेळेला कंपॅरिझन होतं, साहजिक आहे, होणार, कोणाला काही म्हणत नाहीये की बाबा हां तुझी आई तुझी. मी अजून पण तुम्हाला एक आणि खरी रिअल फॅक्ट सांगते, रिअल, आणि ते पण ऑन कॅमेरा सांगते. कारण मला असं नाही, गरज नाही की बाबा खोटं बोलायची वगैरे, कारण दुनियादारी मी पण खूप बघितलेले. ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये खूप वाईट काळ होता, मी जसं सांगितलं खूप वाईट काळ होता, त्याच वेळेला अगदी तुमच्या रक्ताची नाती सुद्धा तुम्हाला पाठ फिरवतात. मग ते सासरा असो माहेर असो, माहेरची पण होती नाही असं नाही, फिरवतात. पण त्याच वेळेला माझ्या पाठीशी जी खंबीर उभी राहिलेली होती ती फक्त 2 माणसं होती. खंबीर उभी राहिलेली 2. ते खंबीरचं सांगते मी. पहिला सागर आहे, तिसरा ते पण सांगेन, पण खंबीर आई आणि आजी ही 2च माणसं होती. तुम्ही म्हणसाल बाबांचं नाव घेत नाही, मी रिअल आहे ते सांगते. बाबांचं नाव घेत नाही असं नाही, मी सांगेन तुम्हाला. ही 2च माणसं रिअल होत म्हणजे खंबीर उभी होती. या आजीनं माझ्यासाठी त्यावेळेला खूप कष्टा काढल्या आणि आईने पण खाल्ल्या. कारण ज्या वेळेला कर्जाचा भार चढत होता, व्याज वाढत होतं, त्या प्रेशरमध्ये आम्ही होतो, त्यावेळेला आईनं माझ्या बाबांना फक्त एकच प्रश्न केला की जी तुमच्याकडे आज प्रॉपर्टी, कारण माझ्या बाबाला जमीन भरपूर आहे, चांगले म्हणजे गडगंज मालक आहे, ही जी आज जमीन आहे ही जमीन काय करायची आहे बघून उद्या. जर आपलंच माणूस जर उद्या कर्ज झाले म्हणून जर त्यानं काही करून घेतलं तर ह्याला जमिनीला मी घेऊन काय करू. माझ्या बाबाला तिनं सरळ सांगितलं तुम्हाला कुठंतरी इथं काहीतरी करावं लागणार आहे, कारण तिचं व्याज भरपूर आहे, तिनं जिथून पैसे काढलेले आहेत. कारण आमच्याकडे काहीच नव्हतं, ना घाणवट ठेवाय काही नव्हतं, ना काहीच नव्हतं आमच्याकडे. आणि जे होतं ते सोनं 1-2 तोळा आम्ही ठेवलेलं होतं, ते आता खूप मोठी स्टोरी आहे. तर त्यावेळेला त्या माझ्या आईनं बाबांच्या डोक्याला अशी भणभण लावली की ही जर काही त्यांना झालं तर ही जमीन सगळी मी उभ्यानं पेटवीन, मला ही काही घेणार नाही, ना कोणाला खाऊ देणार नाही मी. त्याच वेळेला ना माझ्या दोन्ही भावांचा कधीही म्हणजे एका हिशोबानं तुम्हाला हे काय करायचं ह्याचा कुठलाही तिनं हे न घेता माझ्या आईनं
वडिलांना सांगून त्या जमिनीचा कागद, ते गावाकडे असतात लोक, त्यांच्याकडे घाणवट टाकून 3% व्याजानं, इकडं व्याज भरपूर होतं, 3% व्याजानं मला तिने ते पैसे काढून दिलते. त्यावेळेला जी होती ती फक्त माझ्या आयुष्यात आई होती आणि आईनं सांगितलेल्या शब्दाला मान देऊन बाबांनी त्यावेळेला आम्हाला त्या जमिनीवर कर्ज काढून दिलतं. पण तेवढीच गोष्ट सांगेन की माझ्या आईनं मला कर्ज त्यावेळेला काढून दिलं, पण मी आणि तुमच्या दादाने व्याजासकट मुद्दल जी आहे ती प्रामाणिकपणे आम्ही फेडली. आमच्या आईवडिलांना त्याची एवढी झळ लागू दिली नाही, एवढी झळ. आई म्हणायची मला, तुला होत असेल तर कर, नसेल तर तुझा हक्क आहे, तुझा हक्क नाही. हक्क असलेला वेगळा, पण तुम्हाला एखाद्याने आधार दिलाय तर त्याला बेमानी करायची नाहीये माझा हक्क म्हणून. तर प्रामाणिकपणे त्याचं व्याज आणि मुद्दल जे आहे ते आम्ही दोघांनी त्यावेळेला फेडलं, क्लिअर करून तो कागद आणला आम्ही. म्हणजे काय सांगायचंय मला यातून, की ज्या वेळेला वाईट वेळ होती सगळी पाठ फिरवलेली होती आणि फक्त आणि आई आणि आजी ही 2 खंबीर अशी होती. आणि तिसरं एक सांगेन, त्यावेळेला सागर संदीप दोघांनीही आडफाटा कधीच घेतला नाही की तुम्ही 5 एकर जमीन लिहून देताय, 5 एकर जमिनीचा कागद तुम्ही देताय, कोणाला विचारून, परमिशन सुद्धा कोणी घेतली नाही, कोणीही काही केलं नाही. ती माणसं आहेत माझ्या पाठीमाग खंबीर राहणारी. आणि आज माझ्या आयुष्यात अशा 10 आई येऊ, असे 10 भाऊ येऊ किंवा अशी 10 नाती येऊ. माझी जी पहिली नाती आहेत, मी जसं म्हटलं की बऱ्याच जणी म्हणतात की आई आपलीच आई असते, फक्त दुसऱ्याची आईला आई म्हणू नये, किंवा आपली आई आहे तर दुसऱ्याच्या आईला. त्यांना सांगेन की माझ्या आयुष्यामध्ये 1 नंबर आणि 2 नंबर जे राहणार आहे ते माझी आई आणि आजीच राहणार आहे. तो 1 नंबर आणि 2 नंबर कुठली कितीही आई येऊ दे, अगदी मला म्हणेल की काळीच काढून देऊ तरीही मी तिला देणार नाही. कारण का की माझ्या पूर्ण उभ्या आयुष्यामध्ये ज्या काय आहे ते फक्त त्या दोघी आहेत. आजी 1 नंबरलाच राहणार आणि आपली जजची आई ही 2 नंबरलाच राहणार आणि मग आपली मुंबईची आई जी आहे ती 3 नंबरला राहणार आहे. मुंबईची आई 1 नंबरला कधीच राहणार नाहीये. अगदी मी जसं म्हटलं काळीच काढून दिलं तरी राहणार नाही. त्याचं पण सांगते, कारण मी 30 वर्ष जी आहे ती माझी ही आहेत आणि आज 4 वर्षापूर्वी जे आलेले आहेत त्यांना मी 1 नंबरचं स्थान कधीच देणार नाहीये. कितीही करू दे, कितीही बोलू दे, का देणार नाही सांगते मी तुम्हाला. कारण हा काळ जो आहे तो खूप मोठा काळ आहे, हा काळ खूप मोठा आहे आणि त्या काळात मी कधीही करणार नाही. त्यांची जागा एक, पण असं नाहीये की मी माझ्या आईला एक वेगळं करणार, हिला वेगळं करणार. आई आईच असते. मी ह्या माझ्या आईला करते तेच मी हिला करते. जे माझ्या या आईंसाठी मी काय घेणं असू दे, देणं असू दे, तेच मी हिला करते. मी यांना वेगळं त्यांना वेगळं हे चुकीचं आहे. जागा ज्याची त्याची तिथंच राहणार आहे. पण ज्यावेळेला एकत्र मानपानाची गोष्ट येते ना, त्यावेळेला मी तिन्हींना एकत्रच करणार आहे, वेगवेगळं नाही करू शकत. शेवटी काय होतं की आपलं ते आपलं प्रकृतीप्रक असं होतं. दुसरी गोष्ट, आज तिनं मला मुलगी मानली, बरोबर आहे, तिनं मला मुलगी मानली, पण जी दिदी म्हणजे कोण, रूपाची जागा 1 नंबर असणार आहे आणि त्याच्या खालीच 2 नंबरला मी असणार आहे. रूपाची जागा काढून तिनं मला जागा दिली तर ते योग्य नाही आणि ते कधी होणार पण नाही आणि कधीच शक्य पण नसतं, कधीच शक्य नसतं. ती रूपा 1 नंबरला आणि मीच 2 नंबरला राहणार आहे. कारण जसं मी तुम्हाला म्हणलं ही रियालिटी आहे. आतडं जे आहे ते जिथं वळतं किंवा जिथं जास्त आतड्याला त्रास होतो ना, ते जे असतं ना तेच मी बोलते. आज माझ्या आयुष्यात माझं काही असू दे, माझ्या आईला जिला जेवढा त्रास होणार आहे किंवा जेवढं काय असेल ते कदाचित हिला नसेल, मी कदाचित म्हणते, जे ते आपापल्या बाजूने सांभाळतं, पण रियालिटी आहे आणि मी रियालिटी सांगते. आज तिला काय त्रास झाला तर जेवढं दिदीला म्हणजे मुंबईच्या दिदीला जे काय वाटेल तेवढं मला नाही वाटणार. ही रियालिटी आहे. त्यामुळे तुम्ही एवढं डोक्यात ठेवा की नातं जोडणं किंवा नातं निभावणं चांगली गोष्ट आहे. एखाद्याच्या आयुष्यात नाती येत असतील, जर आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मिळत नसेल तर आपण एकमेकांसोबत राहून करत असेल, निभवत असेल, किंवा जर एखाद्याच्या आयुष्यात सगळं आहे, आता माझ्या आयुष्यात भावंड आहेत, माहेर आहे, सगळं आहे, माझ्याकडे आई आहे, माझ्याकडे आजी आहे, सगळं आहे, तरी पण मी एखाद्याला आई मानत असेल, त्याला ते जर प्रेम देत असेल, तरी पण तो मला मुलगीसारखं प्रेम देत असेल तर काय वाईट आहे. मी म्हणेन काय वाईट आहे. असो, भरपूर बोलले, व्हिडिओ खूप मोठा झाला, मी रियालिटी सांगितले आणि मी खरं सांगते की उगाच गुळचाटाव आणि ते बोलणं किंवा मोठेपणा करणं मी या गोष्टी नाही करत. जे रिअल आहे, जे खरं आहे तेच खरं आहे, जे रिअल आहे. दुसरी गोष्ट, अजून एक रियालिटी सांगते
की ते आमच्या नात्यांमध्ये खुश आहेत, आम्ही त्यांच्या नात्यांमध्ये खुश आहे. आम्हाला दोघांनाही कधीच प्रॉब्लेम नाही, कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही. हे पण आणि रियालिटी अजून ही पण सांगते की आपलं एखादं चांगलं होतं तर आपल्या जवळच्यांनाच जास्त त्रास होतो, बाहेरच्यांना त्रास होत नाही. ही रियालिटी आहे. कोणी मानो न मानो मला माहित नाही. बघायला गेलं तर रक्ताची नाती खूप चांगली असतात आणि बघायला गेलं तर सगळ्यात घातक असतात रक्ताची नाती. हे दुनियादारी आहे. हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणी म्हणजे माझंच चांगलं आहे मग तू चुकीचं बोलते, किंवा कोण माझं बरोबरच नाहीये तू चुकीचं बोलते, असं नाही. मी माझ्या अनुभवाचे बोलते. माझ्या आयुष्यात मी अनुभव घेतलेत. प्रगती केली तर खटकणारा पहिला व्यक्ती जो असतो तो आपलाच असतो. आपल्या रक्ताचीच असतात. पाय ओढणारे जे खेकडे असतात ना ते आपल्या रक्ताचेच असतात, आपल्या जवळचेच असतात. जास्तीत जास्त 80% जे असतात ते घरातले, ओळखीतले, नातेवाईक, पै पाहुणे हे खेकडे असतात. म्हणजे रियालिटी आहे. 20% असतात बाहेरचे, त्यांना काही घेणं देणं नसतं, कधीच नसतं. म्हणून एक सांगते की बघेल तेव्हा फक्त आपलीच नाती चांगली, मानलेलं नातं चांगलं नाही, हे पूर्णपणे रॉंग आहे. कारण अशीही लोक आहेत की घरातल्या लोकांना अगदी म्हणतात ना की ठेचून पाय ओढून पुढे जातात. खूप लोक आहेत अशी की ज्यांना आपल्याच घरातला आपलाच माणूस प्रगती केलेला बघवत नाही, चांगला राहिलेला बघवत नाही. ही आपलीच लोक असतात, अगदी आपल्या रक्ताची सुद्धा, आपल्या नात्याची, नात्यागोत्याची असतात. ज्याच्या त्याच्या आयुष्यात जसा तसा अनुभव आहे त्या हिशोबाने जो तो राहते. दुसरी गोष्ट, यामध्ये कोणाचंही मन दुखावलं नसेल अशी अपेक्षा करते. तिसरी गोष्ट, माझी रेग्युलर ती ताई होती, एवढ्या जणींच्या मनामध्ये हा समज होता, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय, ना की ही कमेंट निगेटिव्ह होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला नाही. मी निगेटिव्ह कमेंटला खेळणार पण नाही, ना प्रदर्शन पण करणार नाही. मी आधी पण सांगितलंय, डायरेक्टली तिला ब्लॉक. कारण कसं असतं ना की सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म मांडायचा आहे, जे दिसतं त्याच्यावर बोलू शकता, पण त्याला एक लिमिट आणि लेवल असावी लागते तरच, अन्यथा नाही. असो, तर आता तुमच्या मनातील गैरसमज जो आहे तो दूर झाला असेल, सगळ्यांना कळालं असेल की बाबा हे एवढं सगळं आहे आणि मी एवढं सगळं का बोलले. हे का बोलले कारण खूप जण नवीन आलेले आहेत, त्यांना आधीचं काहीच माहित नाही. अजून सुद्धा काही कमेंट असतात, ही मुंबईचं नातं काय आहे, काय आहे नेमकं सांग. कारण नवीन येत असतात. त्यापासून जे पारायण करणार आहेत गुरुचरित्र, तर त्यांना सांगेन, वरून स्वामी महाराजांना मी प्रार्थना करेन की त्यांची पारायण जी आहे ती निर्विघ्न पार पडावी. आणि ज्यांना गुरुचरित्र, स्वामी चरित्र सगळे पाहिजे, सगळ्या लिंक मी कम्युनिटीला टाकते. कम्युनिटी जाऊन बघा. कम्युनिटी बघायची कुठं, आता तुम्ही माझा व्हिडिओ बघताना खाली माझा डीपी दिसतोय बघा, त्या डीपीमध्ये जाऊन टच करा. डीपीमध्ये टच केल्यानंतर एक फोल्डर ओपन होतो, त्याच्यामध्ये व्हिडिओ, कम्युनिटी सगळं आहे, लाईव्ह वगैरे सगळं येतं. त्या ऑप्शनमध्ये त्या टॅप करत जावा, कम्युनिटी मिळेल आणि तिथले व्हिडिओ जे आहेत त्याच्यावर टॅप केले की मिळून जाईल. असं चला, मी व्हिडिओ सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.